नमस्कार मंडळी. मंडळी, पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूपच खतरनाक आणि खूपच इंटरेस्टिंग दाखवला आहे. म्हणजे मालिकेमध्ये आता एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि सुलक्षणाने जो काही प्लॅन आखला होता, खरं तर तिचा प्लॅन थोडक्यात फ्लॉप झाला आहे. पण त्या संधीचा फायदा घेत सुलक्षणाने बऱ्याच गोष्टी आता इकडे प्राजक्तावर घालवल्यात. म्हणजे आलोक जेव्हा सगळ्यांसमोर पार्टीमध्ये येतो, या सगळ्याला कुठेतरी प्राजक्ता जबाबदार आहे आणि आता सुलक्षणाने प्राजक्तासमोर एक खूप मोठी अट ठेवली आहे, ती म्हणजे आलोकसोबत लग्न करण्याची. आता या सगळ्याला प्राजक्ता होकार देईल की नाही आणि सोबत आरव ह्या सगळ्या गोष्टी आता कशा पद्धतीने सांभाळून घेईल आणि हा सगळा काही सुलक्षणाचाच प्लॅन होता हे आरवच्या आता लक्षात येणार आहे. आणि आलोक हा आता सगळ्यांसमोर पार्टीत समोर आल्यामुळे सुलक्षणा त्या प्राजक्तालाच दोष देत असते आणि त्यामुळे प्राजक्ता आता जी सुलक्षणाने जी अट ठेवली आहे ती मान्य करेल का, हे सगळं काही आपण आज सविस्तर पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे प्राजक्ता आता जी दोन्ही मुलं आहेत त्यांना पार्टीतून रूममध्ये घेऊन येते. पण मुलांना अजून पार्टीमध्ये एन्जॉय करायचं असतं आणि ती प्राजक्ताला म्हणतात की टीचर, तुम्ही आम्हाला इथे का घेऊन आलात? आम्हाला पार्टीमध्ये अजून एन्जॉय करायचं आहे. तर प्राजक्ता म्हणते, अरे तुम्ही आता पार्टीमध्ये एवढं एन्जॉय केलं ना, आणि ही सगळी मोठ्या लोकांची पार्टी आहे, तुम्ही ते काय करणार आहात? तुम्हाला तिथे बोर होईल. पण मुलं म्हणतात की नाही टीचर, आम्हाला तिथे एन्जॉय करायचं आहे, आम्हाला काही बोर वगैरे नाही होत आहे. प्राजक्ता म्हणते, आपण इथेच एन्जॉय करूया ना. पण मुलं म्हणतात की नाही टीचर, आम्हाला बाहेर जायचं आहे. तर प्राजक्ता म्हणते की बरं, पार्टीमध्ये एन्जॉय कोणी केलं? त्यावर मुलं म्हणतात की हो, आम्ही केलं. आईस्क्रीम कोणी खाल्लं? मुलं म्हणतात की नाही, आम्ही नाही खाल्लं. प्राजक्ता म्हणते, लब्बाड, आत्ताच तुम्ही मगाशी मला सांगितलं ना की तुम्ही खूप सारं आईस्क्रीम खाल्लं म्हणून. आणि मुलं आता हसतात आणि प्राजक्ता म्हणते की अरे लबाड आहात तुम्ही, मला फसवताय. त्यावर आता मुलं पुन्हा प्राजक्ताला म्हणतात की टीचर ऐक ना, तू आम्हाला बाहेर का जाऊ देत नाही आहेस? चल ना आपण बाहेर जाऊ. प्राजक्ता म्हणते, बाहेर त्या मोठ्या लोकांमध्ये एन्जॉय करण्यापेक्षा आपण इथे एन्जॉय करूया, आपल्याला इथे जास्त मजा येईल नाही का? त्यावर आता मुलं रेडी होतात आणि म्हणतात की बरं ठीक आहे. प्राजक्ता म्हणते, एक काम करूया, तुम्ही दोघं जाऊन पटकन फ्रेश होऊन या आणि मी तुमच्यासाठी एक छान अशी स्टोरी सांगते. आणि मुलं आता खूप खुश झालेली असतात, आरडाओरडा करतात. प्राजक्ता म्हणते, हळूहळू शांत व्हा, जा बरं पटकन फ्रेश व्हा आणि मी येते. तर मंडळी, इकडे आता असं दाखवलंय की सुलक्षणा आलोकची सगळ्यांसमोर ओळख करून देत असते आणि आलोक हा 4 महिन्यांसाठी आउट ऑफ कंट्री गेलेला असतो, बाहेर गेलेला असतो, परदेशी गेलेला असतो आणि 4 महिन्यानंतर तो परत आलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी ही वेलकम पार्टी ठेवली आहे. आणि हो मंडळी, आमचा आरव हा 4 महिने बिझनेस टूरसाठी बाहेर गेला होता. पण 4 महिन्यानंतर त्याने इतर मुलांसारखं स्वतः तिकडे वेळ घालवला नाही. इतर मुलं जातात, स्वतः एन्जॉय करतात, पण आरवने असं अजिबात केलं नाही आहे. तिकडे गेल्यानंतर त्याने फक्त बिझनेस आणि बिझनेसचीच कामं केलीत आणि बरीचशी अचिव्हमेंटसुद्धा केलेली आहे. आता सगळेजणं आरवचं कौतुक करत असतात आणि हा जो आहे अंबिकाचा मुलगा आणि तिची सून, त्यांना मात्र आता जे आरवचं जे कौतुक चाललेलं असतं ते अजिबात आवडत नाही आहे. सुलक्षणा म्हणत असते की माझी दोन्ही मुलं, माझा मोठा मुलगा आणि आरव, दोघंसुद्धा इतके हुशार आहेत ना. आत्ताच इथे कुणीतरी म्हणत होतं की सुलक्षणा मॅडम, तुम्ही या बिझनेसमधून निवृत्त केव्हा होणार आहात, रिटायरमेंट केव्हा घेणार आहात? तर मी तुम्हाला आता सगळ्यांना आवर्जून सांगते की माझी दोन्ही मुलं आलव आणि आरोग दोघंसुद्धा खूप हुशार आहेत आणि आत्ता का त्या दोघांनी स्वतःचा बिझनेस हातामध्ये घेतला की मी निवृत्त व्हायला मोकळी झालेली आहे. आता हे बोलणं सुरू असताना लगेच आरव तिच्या हातातून तो माईक घेतो आणि म्हणतो की आम्ही तुला ह्या सेवेतून निवृत्त होऊ देऊ, पण तुम्ही या बिझनेसपासून लांब राहणार आहात का, राहू शकणार आहात का? आता आरव असं म्हणाल्यानंतर सुलक्षणा त्याच्याकडे बघतच बसते आणि सुलक्षणा लगेच त्याच्या हातातून तो माईक पुन्हा बाजूला करून घेते. सुलक्षणा म्हणते की आरवची आपण वेलकम बॅक पार्टी ठेवली आहे आणि या पार्टीचा आनंद अगदी सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि ही सुलक्षणा जी आहे ना, आता तिथे जे DJ वगैरे लावणारे जे आहेत त्यांना ते चालू करायला सांगते. अंबिकासुद्धा आता तिथे जाते आणि त्या माणसाला तो जो आवाज आहे DJचा तो खूप मोठा करायला सांगते, जेणेकरून हा दोघींचा प्लॅन आहे. आणि त्या आवाजामुळे तिकडे आता जो आलोक आहे, त्या आलोकला त्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल. आता या सुलक्षणाची जी पिया आहे ना, ती सुद्धा तिथे जाते आणि त्या जे DJ वाले जे आहेत त्यांना आता जाऊन पुन्हा ती आवाज मोठा करायला सांगते की याचा आवाज अजून मोठा करा. तर त्यांनी तो आवाज आणखीन मोठा केलेला असतो. आलोक इकडे रूममध्ये एकटाच असतो आणि त्याला त्या आता आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो, त्याची चिडचिड होत असते. ती म्हणते, काय काय आहे हे सगळं, काय एवढा मोठा आवाज करून ठेवलाय? वेलकम पार्टी आहे ना, मग वेलकम करा ना त्याचं. हा एवढा मोठा आवाज करून काय करतायत हे लोक?
त्याची खूप चिडचिड होत असते. तो सगळ्या गोष्टी आदळपट करत असतो. त्याचं कशातच मन लागत नाही. शेवटी तिथे एक तो असलं पुस्तक घेतो, पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातही त्याचं आता मनच लागत नसतं. त्याची खूप चिडचिड होत असते. त्या आवाजाचा त्याला खूप त्रास होत असतो. आलोकला काय करावं काहीच कळत नाहीये. त्याची आरडाओरड सुरू झाली. "अरे कोणीतरी करा, तो आवाज कमी करा. का त्रास देताय तुम्ही? तुम्हाला का कळत का नाहीये? असं कोणी सेलिब्रेशन करतं का?" तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की प्राजक्ता ही दोन्ही मुलांना गोष्ट सांगत असताना दोन्ही मुलं झोपून गेलेत. प्राजक्ता आता पाहते तर प्रचंड उशीर झालेला असतो आणि ती म्हणत असते की मला भाग्याच्या हळदीला थांबता नाही आलं, पण मी सुलक्षणा मॅडमला आता विचारते आणि निघून जाते. किमान हळद आता संपता संपता तरी मी तिथे जाऊ शकेन. आणि ती मुलांना तिथे खाली झोपवते आणि आता प्राजक्ता निघालेली आहे. प्राजक्ता जेव्हा आता तिथून बाहेर पडते तेवढ्यात तिला ना कसला तरी आरडाओरडा करण्याचा आवाज येतो. कोणीतरी दरवाजा जो जरा ठोठावते असा आवाज येत असतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की भाग्याची हळदी असते. हळदी झालेली आहे. तिच्या मैत्रिणी आजूबाजूला बसलेल्या असतात आणि तेवढ्यात भाग्याच्या मोबाईलवरती रोहन मेसेज करतो. म्हणजे रोहनने स्वतःचे हळदीचे फोटो पाठवलेले असतात. प्राजक्ता आता ती भाग्या ते फोटो पाहते आणि तिथे असलेल्या मैत्रिणींना दाखवते आणि म्हणते, "हे बघ रोहननी फोटो पाठवलेत. किती हळद लावली त्याला." आता त्या मैत्रिणी पाहतात आणि हो बोलते, "रोहन तर पूर्ण हळदीमध्ये बुडूनच गेलाय. छान दिसतोय हा रोहन." आता त्या दोघी जणी सुद्धा आहेत मैत्रिणी त्या रोहनचं भाग्यासमोर कौतुक करत असतात. आणि तेवढ्यात आता भाग्या तिच्या जवळ असलेले ते फोटो आहेत ना ते तिच्या आईला रुचाला पण दाखवते आणि आई आजीला सुद्धा दाखवते. म्हणते, "आई बघ ना रोहनने फोटो पाठवलेत. किती छान दिसतोय ना." खूप हॅपी आहे तो पण. त्यावर आता ह्या दोघीसुद्धा त्याचं कौतुक करत असतात आणि हे सगळं बोलणं सुरू असताना लगेचच आई आजी म्हणतात की काय ना ती अवलक्षणी अवदसा नाही आहे ना इथे. पण या मैत्रिणी आता म्हणत असतात की बघ ना रोहन जिजूने किती हळद लावून घेतली आहे. भाग्य तुझी पण हळद झाली आहे. पण तरीसुद्धा तुझ्यामध्ये काहीतरी राहून गेले, काहीतरी कमी आहे. तुझी हळद कुठेतरी अपूर्ण अशी वाटते. आता भाग्याला सुद्धा कळत नाहीये. तेवढ्यात त्या म्हणतात की अगं प्राजक्ता नाहीये ना. प्राजक्ता असती तर किती मज्जा आली असती ना. प्राजक्ताने सुद्धा तुला हळद लावली असती. आणि प्राजक्ताने काय तुला हळद लावली असती ना तर तुझी हळद पूर्ण झाली असती. खूप मिस केलं का मी प्राजक्ताला. प्राजक्ता का नाही आहे पण कुठे गेली आहे. तेवढ्यात आई आजी म्हणतात की काय ना आज तिच्या बहिणीची हळद आहे आणि हळद ही गरिबा घरची आणि आज तिच्या सुलक्षणा मॅडम त्यांच्या घरी मोठी पार्टी आहे. मोठी श्रीमंत लोक त्याच्यामुळे ती तिकडे पार्टीला गेली आहे. तिला बहिणीच्या हळदीपेक्षा पार्टी जास्त महत्त्वाची होती. आता भाग्याला थोडंसं वाईट वाटतं. तिलाही वाईट वाटतं की म्हणजे प्राजक्ता नाही आहे. आणि आता ह्या आई आजी आहेत त्या प्राजक्ताबद्दल बरंच वाईट साईड बोलत असतात की बरं झालं ती अवलक्षण इथे नाही आहे ती. काय गरज आहे तिची. आणि बघितलंस ना स्वतःच्या बहिणीची हळद आहे. हळद सोडून तिकडे पार्टीला गेली आहे. म्हणजे सख्या नात्यांपेक्षा तिला ते लोक जास्त महत्त्वाचे वाटलेत. आता ती बरंच सारं काही आता भाग्याच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करत असते. भाग्याला आता खूप राग येतो. भाग्य आता तिथे असलेल्या मैत्रिणींना म्हणते, "ऐका ना तुम्ही एक काम करता का तुम्ही जाऊन जेवण करून घ्या. मी थोड्या वेळातच येते." आता तिच्या मैत्रिणी उठतात आणि तिथून जेवण करायला जातात. आणि तिथे आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांना सुद्धा भाग्य म्हणते की तुम्ही पण सगळे जा आणि जेवण करून घ्या. आता बाकीचे सगळे जातात आणि भाग्य आता आई आजींजवळ येते आणि म्हणते की आई आजी बस कर. भाग्य माझे ते हळदीला नाही आहे कारण ती स्वतःच्या मनाने नाही गेली आहे. मीच तिला सांगितलं होतं आणि म्हणून ती इथे हळदीला नाही आहे. आणि तू तिच्याबद्दल एवढं का बोलतीयस. सगळं काही आता अगदी व्यवस्थित सुरू आहे ना. आई आजी म्हणते अगं पण एवढं सगळं झालं आणि तरी सुद्धा तू तिचीच बाजू घेतेस. भाग्य म्हणते अगं काय केलंय तिने एवढं सगळं. आणि तुला जर वाटत असेल की प्राजू माझं लग्न मोडायचा प्रयत्न करते पण माझं लग्न नाही मोडलंय ना. आणि आता रोहन सुद्धा खुश आहे. त्याने सुद्धा बघितलंस ना हळदीचे फोटो पाठवले. तो सुद्धा खूप खुश आहे. मग कशाला आता त्याच त्याच गोष्टी तू परत काढतीयस. आणि हे बघ प्राजक्ताबद्दल तू अजूनही काही बोलायची गरज नाहीये. प्राजक्ता माझी चांगली मैत्रीण होती आहे, चांगली बहीण होती आहे आणि माझी पाठराखीण सुद्धा आहे आणि असणार आहे. त्याच्यामुळे तुला प्राजक्ताबद्दल आणखीन काही बोलायची गरज नाहीये. आमच्या बहिणीमध्ये कितीही जरी वाद असला, कितीही भेद असले तरी मनभेद अजिबात नाही आहेत. आणि आई आजी मी आता इथे असताना तुम्ही तिच्याबद्दल इतकं बोलताय. प्राजक्ता आता घरी सुद्धा नाहीये तरी सुद्धा तिच्या मागे इतकं बोलताय. मी उद्या जर लग्न होऊन सासरी गेले तर तुम्ही तिला किती त्रास देणार, किती छळ कराल तिचा. आता प्राजक्ता खूप भाग्या खूप चिडते आणि म्हणते की मला हे अजिबात चालणार नाहीये. माझ्या पाठीमागे जर तुम्ही असा प्राजूला त्रास दिलात ना मी अजिबात खपून घेणार नाहीये, कळलं. आता ती आई आजींना चांगलंच खडसावून सांगते आणि ती सुद्धा आता तिथून निघून जाते. आई आजी म्हणतात की रुचा बघितलंच ना ही मुलगी म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ती तिचीच बाजू घेते. ह्या दोघी बहिणींमध्ये कधी दुरावा निर्माण होणार आहे काय माहीत आणि कधी हिचे डोळे उघडणार आहेत. किती दिवस बहीण बहीण करत फिरणार आहे ही. आई आजींना आता ते भाग्याने जी काही प्राजूची बाजू घेऊन बोललेली असते ना ते तिला अजिबात आवडलेलं नाही आहे. इवन रुचाला सुद्धा.
पण आता भाग्याचं लग्न असल्यामुळे आई आजीचा आणि रुच्याचा नाईलाज आहे आणि त्याच्यामुळे त्या दोघी तिला काहीही बोलू शकल्या नाही आहेत. मंडळी इकडे आता सगळी पार्टीला सगळेजण छान एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला आरवचं लक्ष जातं की गाण्याचा खूप जास्त आवाज आहे डीजेचा आणि त्याला कळतं की दादाला ह्या गोष्टीचा त्रास होणार, म्हणून तिथे जे लोक आहेत ना त्यांना जाऊन सांगतो की आवाज कमी करा, अजून कमी करा, आणि त्याने खूप आवाज कमी करायला लावलेला असतो. आणि तेवढ्यात आता सुलक्षणा पाहते की ह्याने आवाज इतका कमी केला म्हणजे आता ह्याला त्रास, आलोकला त्या गोष्टीचा काही त्रास होणार नाही आहे आणि ते सुलक्षणाला अजिबात नको असतं. आरव म्हणतो की हा आवाज एवढाच ठेवायचा, याच्यापेक्षा आवाज अजिबात आवडायचा नाही आहे, वाढवायचा नाही आहे. त्याच्यामुळे आता सुलक्षणा लगेच जाते आरवजवळ आणि म्हणते, आरव तुला ते गुप्ता त्यांना तुला भेटायचं आहे, महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे त्यांना तुझ्याशी, चल येतो का? आणि तेवढ्यात आरवला जी सुलक्षणा आहे तिथून घेऊन जाते आणि सुलक्षणा तिथून त्याला घेऊन गेल्यानंतर तिथे अंबिका येते आणि अंबिका त्या माणसांना म्हणते, आवाज वाढवा, अजून जास्त आवाज वाढवा, आणि कोणीही कितीही तुम्हाला येऊन सांगितलं की आवाज कमी करा, आवाज कमी करा, अजिबात आवाज कमी करायचा नाही, आवाज हा एवढाच असायला हवा. तो माणूस म्हणतो की बरं ठीक आहे. आता हा प्लॅन सगळा सुलक्षणाचा आहे आणि त्याच्यामध्ये अंबिकासुद्धा आता इन्व्हॉल्व आहेच. त्या माणसाने आता पुन्हा आवाज वाढवला आहे आणि त्या गोष्टीचा पुन्हा आता इकडे ह्याला आलोकला खूप त्रास होत असतो. आलोक तिथे दरवाजावर जातो आणि म्हणतो, कोणी आहे का? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, मला खूप त्रास होतोय, आवाज कमी करा. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता तिथून जात असते आणि प्राजक्ताला जाणवतं की तिथे कोणीतरी दरवाजा वाजवते. प्राजक्ता आता तिथून जवळ येते आणि आतून ओरडण्याचा आवाज येतो. आलोक जोरजोरात दरवाजा वाजवतोय की दार उघडा, कोणी ते दार उघडा, दार कोणी लावलंय? सुलक्षणा, मी तुला सोडणार नाहीये, हे तुझंच काम आहे ना, तूच मला इथे रूममध्ये कोंडून ठेवलेस ना. आता तो सुलक्षणाच्या नावाने खूप आरडाओरडा करत असतो आणि तिथे प्राजक्ता जाते आणि म्हणते की कोण आहे, कोणी आहे का आतमध्ये? आता आलोक हा आवाज ऐकतो की बाहेरून कोणीतरी आवाज देते आणि त्यावर म्हणतो की उघडा, दार उघड, दार उघड, असा आता तो पुन्हा जोराजोरात म्हणायला लागतो. आणि त्या प्राजक्ताने त्या आलोकचा आवाज ऐकलाय आणि त्याला ते आठवतं की हा तोच माणूस आहे जो तिच्यावर हल्ला करायला आलेला, तिला मारायला आलेला, हे तिला आता आठवतं. म्हणून ती घाबरते आणि दरवाजाच उघडत नाही आहे. पण हा आलोक मात्र आतून जोरजोरात ओरडत असतो की उघड ना, उघड दरवाजा, उघड दरवाजा, का उघडत नाही आहेस? तुला ऐकायला येत नाही का? दरवाजा उघड. आता तो खूप जोरजोरात असं ओरडत असतो. प्राजक्ता बिचारी घाबरते. तिला पुन्हा तेच आठवतं की तोच तो मुलगा आहे, त्याचाच हा आवाज आहे. तर मंडळी इकडे आता आलोकची जी मोठी वहिनी आहे ना, तिने आता इकडे खूप मोठं कारस्थान केलं बरं का. इकडे जो फटाक्यांचा बॉक्स ठेवलेला असतो तो फटाक्यांचा बॉक्स ती मुद्दाम जाळते, जेणेकरून त्याचा खूप मोठा आवाज होईल, त्याचा ब्लास्ट होईल, आरवला त्या गोष्टीचा त्रास होईल. आणि तो फटाक्यांचा बॉक्स तिने बरोबर आरवच्या रूमच्या बेडरूमच्या शेजारीच ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता ती फटाके फुटतात, सगळे फटाके फुटायला लागतात. आरव खूप घाबरलेला असतो आणि त्यातील एक फटाका आता आरवच्या रूममध्ये येतो खिडकीतून आणि त्याचे तिथे ते पेंटिंग्स वगैरे जे असतात ना, त्या सगळ्याला आग लागली आहे. खिडकीला जो पडदा वगैरे असतो त्या सगळ्याला आग लागलेली दिसते आणि आता आरव ही आग बघून खूप घाबरलेला असतो, खूप घाबरतो. तो जोरात ओरडतो की आग, आग वाचवा, दरवाजा उघडा. आणि आता तो तिथे असलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो त्याच्यावरती पाणी ओततच नाही आहे. तिथे असलेली जी पिलो आहे, उशी आहे, ती घेऊन उशीने तो लांबून लांबून सगळं करत असतो, कारण तो आगीला खूप घाबरतोय असं दाखवलं आहे. आणि पुन्हा तो दरवाजावर जातो आणि दरवाजा म्हणतो की दरवाजा उघडा, कोण आहे बाहेर? इथे आग लागली आहे, वाचवा प्लीज, दरवाजा उघडा. आणि आता हे सगळं प्राजक्ता ऐकते, म्हणजे आग लागली आहे आणि प्राजक्ता आता पुन्हा मागे वळून पाहते. आरवचा तोच आरडाओरडा सुरू असतो की प्लीज दरवाजा उघड, आतमध्ये आग लागली, आग लागली प्लीज. आणि आता प्राजक्ता थांबते आणि म्हणते की आग. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, दरवाजा खोलत असते आणि दरवाजा खोलता खोलता पटकन दरवाजा उघडला जातो आणि प्राजक्ता पटकन आतमध्ये जाते आणि समोर असलेली एक लाल रंगाची ओढणी आहे ना, ती ओढणी अगदी बरोबर प्राजक्ताच्या चेहऱ्यावर येते आणि प्राजक्ताच्या अंगावर पडलेली ती लाल ओढणी पाहून हा आलोक जो आहे ना, तो प्रचंड चिडतो. म्हणजे प्राजक्ता तर आतमध्ये आलेली आहेच, पण तो लाल रंग पाहून त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तो प्राजक्ताकडे पाहतच बसतो आणि इतका चिडलेला असतो की तो आता प्राजक्ताच्या अंगावर धावत जाणार. तेवढ्यात प्राजक्ता साईडला होते आणि हा आरव आता रागारागाने बाहेर तसाच निघून जातो. प्राजक्ता पाहते तर तोच मुलगा आहे जो तिला मारायला आलेला असतो. ती पण खूप घाबरलेली असते आणि आता हा आलोक घराच्या बाहेर सरळ निघून जातो. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं आहे, भाग्याचे जे वडील आहेत ना, ते आता हळदी सगळा कार्यक्रम आवरला आहे आणि ते फ्रेश होत असतात आणि तेवढ्यातच आता मागून भाग्य येते आणि त्यांनी भाग्याला आरशामध्येच पाहिलेलं असतं आणि ते भाग्याकडे पाहतच बसलेले असतात, कारण हळदीमुळे भाग्याच्या चेहऱ्यावर एवढा ग्लो आलेला असतो. ते म्हणतात की भाग्या, खूप सुंदर दिसतेस तू आज. म्हणजे मी आतापर्यंत आयुर्वेदामध्ये हेच पाहिलं होतं की हळद ही औषधी आणि गुणकारी आहे, पण आज पहिल्यांदा मला कळतं आहे की हळदीमध्ये मुलीचं किती सौंदर्य वाढवते.
भाग्या, हळदीमुळे तुझ्या चेहऱ्यावर किती तेज झालंय. आणि आता ते त्याच्याकडे बघतच बसलेले असतात आणि भाग्यासुद्धा आता खूप भावूक झालेली असते आणि त्यांना घट्ट अशी मिठी मारते. ते बाबा म्हणत असतात की भाग्या, आज तुझी हळद आहे, उद्या तुझा कन्यादानाचा दिवस येणार आहे. आता जेव्हा बाबा असं म्हणतात ना, दोघंसुद्धा खूप भावूक झालेली असतात. भाग्या पुन्हा बाबांना मिठी मारते आणि म्हणते की बाबा, डोळ्यात आता तिचे बाबा म्हणतात, भाग्या तू इमोशनल झाले, तुझ्या डोळ्यात पाणी आहे, माझा ना विश्वासच बसत नाही आहे. डोळ्यात भाग्या म्हणते की म्हणजे काय, मग तुम्ही काय तुमच्या डोळ्यामध्ये काही कांदा चिरून पाणी आणलं आहे का. आणि आता ती त्यांची मस्करी करते. तेवढ्यात बाबा म्हणतात की तसं नाही गं भाग्या, बघ ना एवढी मोठी झालीस तू, माझ्या काळजाचा तुकडा उद्या मी दुसऱ्या कोणाच्या तरी हातामध्ये सोपवणार आहे, कन्यादान होणार आहे तुझं, त्याच्यामुळे एखाद्या बापाला वाईट वाटणारच ना गं. दोघं पुन्हा खूप भावूक झालेले असतात. पुन्हा भाग्य आता इथे बाबांना मिठी मारते आणि तेवढ्यात भाग्य म्हणते की बाबा, मला वाईट ह्या गोष्टीचं वाटत नाही आहे, मला माहिती आहे माझं लग्न होणार आहे, मी घर सोडून जाणार आहे, पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे त्या विषयावरती. आता ते बाबा म्हणत असतात की काय झालं भाग्या, बोल ना. तर भाग्य म्हणते की बाबा, उद्या लग्न करून मी घरी जाईन, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की नाही मला माहीत नाही आहे, म्हणजे प्राजूबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता तिचे बाबा म्हणतात की बोल ना बाळा, काय बोलायचं आहे. भाग्य म्हणते बाबा, मी इथे घरात असताना सुद्धा आई आणि आई आजी दोघीसुद्धा प्राजूजवळ कशा वागतात तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण त्या सतत तिला टोमणे मारत असतात, तिला घाळून पाळून बोलत असतात. मी इथे असताना त्या इतकं बोलत आहेत, उद्या जर मी लग्न होऊन सासरे निघून गेले तर माझ्या पाठीमागे त्या तिला किती बोलतील आणि मग तिला कोण सांभाळून घेईल. मला प्राजूचं बाबा खूप वाईट वाटतंय. आता भाग्या खरं तर लग्न करून चालली आहे, पण तिला प्राजक्ताबद्दलच वाईट वाटतं की आई आजी सतत प्राजक्ताला घाडून पालून बोलत असते या गोष्टीबद्दल. मामा आता इथे म्हणत असतात, आई आजीचं माहीत नाही आहे, पण भाग्या तुझी आई आहे ना, वरवर कशी दिसली असली ना तरी तिच्या मनात प्राजक्ताबद्दल बरंच प्रेम आहे, फक्त ती दाखवून देत नाही आहे. पण कदाचित उद्या असं पण होऊ शकतं, उद्या तू लग्न होऊन तुझ्या सासरी निघून गेलीस, सुखी झालीस, तर कदाचित ती तुझ्यावरचं प्रेम प्राजक्तावरती करेल, प्राजक्तामध्ये ती स्वतःची मुलगी बघेल. आणि भाग्या काय माहिती आहे का, तुम्ही दोघीजणी आहात ना, आणि ऋचाचं दोघींपैकी तुझ्यावर थोडासा जास्त जीव आहे, जास्त प्रेम आहे, म्हणून तुला असं वाटतं. त्यावर भाग्या म्हणते बरं ठीक आहे, पण उद्या जर ह्या दोघींनी तिला जर त्रास दिला ना, तर सासरी जाताना मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन ना. आणि आता दोघंसुद्धा हसायला लागतात. मंडळी, इकडे हा आलोक आहे, आता तो रागारागाने बाहेर चाललेला असतो, पण समोर प्राजक्ता असते. प्राजक्ताच्या चेहऱ्यावरची ओढणी तो रागाने बाजूला करतो आणि प्राजक्ताचा चेहरा पाहतो आणि तिला म्हणतो की तू. प्राजक्ता आता घाबरलेली असते बिचारी आणि स्वतःचे डोळेच बंद करून घेते. पण हा आलोक आता तिला काही न करता रागारागाने बाहेर निघून जातो आणि प्राजक्ता पाहते तर तिथे आता सगळीकडे आग लागलेली असते आणि प्राजक्ताला सुद्धा आता काय करावं कळत नाही आहे. आणि तिथे असलेलं पाणी ती पाहते आणि पाणी आणून ती तिथली जी आग आहे ना, ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात हा आलोक बाहेर पार्टी सुरू आहे ना त्या ठिकाणी आलेला आहे. सगळी छान पार्टी सुरू झालेली असते आणि बाहेर प्रचंड आवाज गोंधळ असतो आणि त्याला त्याचा खूप त्रास होत असतो. आणि आता तिथे तो जातो आणि तिथला आरडाओरडा सुरू करतो की अरे थांबवा, हे सगळं थांबवा. आता ह्या सगळ्यांचं कोणाचंच लक्ष नाही आहे की हा आलोक बाहेर आलेला आहे आणि तिथे जे त्या डीजेवरी लागलेला आहे ते तो पाहतो आणि त्यांच्याजवळ ते जाऊन बंद करायला सांगतो. जोरजोरात तो ओरडत असतो, पण आता कोणाचंच लक्ष नसल्यामुळे तो समोरचा माणूस पण काही ऐकत नाही आहे. आलोक म्हणतो अरे बंद करा, हे सगळं बंद करा, पण तो माणूस आलोकचं काही एक ऐकत नाही आहे. उलट गाणी तशी सुरू असतात आणि तेवढे ती प्राजक्तासुद्धा त्या आलोकच्या मागोमाग बाहेर येते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आता बाहेर जाऊन काहीतरी राडा करणार हेही तिला माहीत असतं. आणि हा आलोक पुन्हा ते जे डीजेवाले वगैरे आहेत त्यांना सांगत असतो की अरे थांबवा, रे थांबवा, काय चाललं आहे हा सगळा प्रकार. पण त्याचं कोणीही ऐकत नाही आहे. शेवटी तिथे जे ड्रम वाजत असतात ना, त्यांच्याकडून ती ड्रमस्टिक घेतो आणि तो जोरात त्या एका ड्रमवरती जोरात आपटतो आणि तो ड्रम फोडून टाकतो. आणि आता हे सगळं प्राजक्ताने बघितलं आहे आणि तेवढ्यात आरवचं सुद्धा आता त्याच्याकडे लक्ष जातं आणि आरवला कळतं की आलोक बाहेर आलेला आहे. आणि आता हा इतका आरडाओरडा सुरू असतो, आदळआपट करायला सुरुवात करतो. आरव धावत येतो आणि त्याला थांबवतो. आता आरव आणि त्याचा आणखीन जो एक मोठा भाऊ आहे ते दोघंसुद्धा येतात आणि आलोकला थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि आता इकडे हिला मोठा धक्का बसलाय. सुलक्षणा हे सगळं पाहते आणि म्हणते की हा आलोक आत्ता कसा काय बाहेर आला, आपला हा सगळा प्लॅन आता फसतो की काय. आता ह्या दोघांनी जाऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात, थांबवत आहेत. पण हा आलोक जो आहे ना, तो दोघांनासुद्धा थांबतच नाही आहे. दोघांनासुद्धा आता तो जोरात धक्का देतो आणि आरव आणि त्याचा आणखीन जो भाऊ आहे दोघंसुद्धा साईडला जाऊन पडतात. आणि तिथे असलेले जे लोक आहेत ना, त्या सगळ्यांना मोठा धक्का बसला की हा नक्की कोण आहे तरी कोण. आणि सगळ्यांनी आता आपापले मोबाईल बाहेर काढलेत आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं की हा कोण माणूस आहे विचित्र, काय चाललं आहे हा सगळा प्रकार. आणि आता हा जो आलोक आहे त्याचा हा रुद्र अवतार पाहून प्राजक्ता पुन्हा घाबरलेली असते. आता हा आलोक वेळेच्याच आधी बाहेर आल्यामुळे सुलक्षणा म्हणते की माझा पूर्ण प्लॅन फसतो की काय.
नाही नाही, असं होऊन चालणार नाही आहे. आज काही झालं तरी आलोकची खरी ओळख सगळ्यांसमोर यायला हवीच आणि तरच आपला प्लॅन पूर्ण होणार आहे. नाहीतर मी एवढी जी मेहनत केली ना, ती माझी सगळी मेहनत वाया जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आता ही सुलक्षणासुद्धा सगळ्यांच्या समोर, "आलोक, अरे थांब, काय करतोयस तू?" आणि तीसुद्धा आता आलोकच्या नावाने मुद्दाम जोराजोरात ओरडते, जेणेकरून सगळ्या लोकांना कळायला पाहिजे, की हा आलोक आहे आणि सुलक्षणाचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. आणि त्याच्यामुळे आता सगळ्या लोकांना असं वाटतं, की अरे हा आलोक म्हणजे सुलक्षणा मॅडमचा सगळ्यात मोठा मुलगा, मग हा असं का करतोय? आणि आता हे प्राजक्ताला सुद्धा कळतं, की ह्या मॅडम आलोक आलोक म्हणतात म्हणजे हा सुलक्षणा मॅडमचाच मुलगा आहे, मग हा असा का आहे? आणि हे दोघं जण सुद्धा आलोकला थांबवतात, म्हणजे त्याचे जे 2 भाऊ आहेत ना, ते आलोकला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेवढ्यात आता प्राजक्तासुद्धा घाबरते आणि म्हणते, की असं कसं होऊ शकतं? आणि सुलक्षणा आता सगळ्यांसमोर आलोकची ओळख तर करून देते, पण या सगळ्या गोष्टीचा ब्लेम आता ती प्राजक्तावरती आणते. कारण आलोक हा या पार्टीमध्ये सगळ्यांच्या समोर प्राजक्तामुळे आलेला आहे. आणि मंडळी आता इथे प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे, की सुलक्षणा आता प्राजक्तासमोर एक खूप मोठी अट ठेवणार आहे. ती म्हणजे आज आलोक जो काही या सगळ्यांसमोर आला आहे, त्याची जी काही बदनामी झाली आहे, ती तुझ्यामुळे झाली आहे. आणि आता आलोक सोबत कोणीही लग्न करायला तयार होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुला आलोकसोबत लग्न करावं लागेल, अशी आता ती अट ठेवणार आहे.